जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास पहिला. चातुर्य लक्षण नाम. श्रीराम समर्थ. अस्ति मासांची शरीरे, त्यात राहिजे जीवेश्वरे, नाना विकारी विकारे प्रवीण होईजे. समर्थ म्हणतायत की सगळी शरीरे जे आहेत ती अस्थिमासांची असतात. म्हणजे त्या शरीरामध्ये जो असतो, जीवरूपाने जो असतो तो कोण असतो, तर तो ईश्वर असतो. शरीरात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात. त्या विकारानुसार त्यांना बदलण्यामध्ये तो प्रवीण असतो. बघा, समर्थांना या ठिकाणी काय सांगायचं आहे. पहिल्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला म्हणतात की अस्थिमासांची शरीरे, त्यात राहिजे जीवेश्वरे. म्हणजे जेवढे काही जीव आहेत, जेवढे काही मनुष्य आहेत किंवा सजीव आहेत, ते सर्व जीव कशापासून बनलेत? हाडामासांपासून बनलेले ते जीव आहेत. त्यांची शरीरे हाडामासाचे आहेत. त्यामध्ये राहिजे जीवेश्वरे म्हणजे या सगळ्या जीवांना ओळख कशामुळे ओळखतात? तर या सजीवांमध्ये असणारा, वास करणारा अंतरात्मा, आणि त्या अंतरात्म्याला समर्थ जीवेश्वर म्हणतायत, परमेश्वर म्हणतायत. आणि जोपर्यंत शरीरामध्ये अंतरात्मा आहे, जीवेश्वर आहे, तोपर्यंत अनेक प्रकारचे नाना विकार या शरीरामध्ये असतात. मग ते कोणकोणते विकार आहेत? तर षड्विकार: काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ. आणि समर्थ म्हणतात की हे जे विकार आहेत ते विकार शरीरामध्ये ईश्वर आहे, अंतरात्मा आहे, तोपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याच्या शरीरातून जर अंतरात्मा निघून गेला आणि त्या व्यक्तीला जर आपण म्हटलो की मी तुला ट्रकभर सोनं देतो किंवा तुझ्या सर्व ज्या काही राहिलेल्या इच्छा आहेत त्या सगळं पूर्ण करतो, तू परत ये, उठ, तू परत ये, तर तो अंतरात्मा किंवा ती व्यक्ती जागचा हालेल का? तर नाही. कशामुळं? त्या अंतरात्म्यातील जीवेश्वर, त्या व्यक्तीतील जीवेश्वर, ईश्वर हा नाहीसा झाला आहे, त्यातले विकार नाहीसे झालेत, म्हणून तो कधीही हलू शकणार नाही. समर्थ म्हणतायत की आपल्या शरीरामध्ये ईश्वराचा वास आहे, तर आणि त्या ईश्वराबरोबरच शरीरामध्ये नाना प्रकारचे विकार आहेत. ते विकार वेळोवेळी उत्पन्न होतात आणि या संपूर्ण विकारांवर परमेश्वराचा अंमल असतो. म्हणजे पूर्णपणे कंट्रोल परमेश्वराचा असतो. आपण ज्या प्रमाणात शरीराचा, अंतरात्म्याचा आपण भाव ठेवू, त्याप्रमाणे ते विकार कमी अधिक प्रमाणे शरीरात वाढ होत असतात. बघा, हा दशक आत्मदशक समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असा दशक 14वा समर्थांनी आपल्याला अखंड ध्यान कसं करायचं हा दशक सांगितला. त्यामध्ये आपल्याला समर्थांनी काय काय सांगितलं की निस्पृहाची लक्षणे कोणकोणती आहेत, कशी असावी, किंवा निस्पृहाने कसे वागले पाहिजेत, कसे असले पाहिजे, ते त्यांनी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगितलेले आहेत. आणि समर्थ म्हणतात की जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर वागलात तर अवगुण संपुष्टात येतात, अवगुणांचा नाश होऊन तुम्हाला उत्तम सद्गुण निर्माण होतात, तुम्ही सद्गुणी होता. समर्थ म्हणतात निस्पृहता अगोदर धरू नये, एकतर धरू नये, धरली तर ती सोडू नये. कोणकोणत्या गोष्टी समर्थांनी आपल्याला पाळायला लावल्यात? बघा, समर्थ म्हणतात की निस्पृहाने कधीही कशावरही आपले मन जळवू नये, स्त्रियांवर नजर ठेवू नये, धैर्य सोडू नये, एकाच जागी कधी राहू नये, मिंदे असू नये, कोणाचेही मिंदे असू नये, त्याने निस्पृहानं लोभीपणा असू नये, लोभीपणा कधी धरू नये, आचरण सोडू नये, आचार सोडू नये, कोणाचेही कधीही कोणाकडून द्रव्य घेऊ नये, निस्पृहाने भिक्षा मागण्यास लाजू नये, पण
एखाद्याकडून जास्त भिक्षासुद्धा घेऊ नये, आपली ओळख सांगू नये, अस्वच्छता कधीही करू नये, म्हणजे वस्त्रसुद्धा स्वच्छ नेसावीत, कधी मिष्टान्न सेवन करू नये, हट्टीपणा करू नये, मनामध्ये भोग वासना धरू नये, शरीराचे दुःख सोसत जावे, आयुष्याचा कधीही भरवसा धरू नये, विरक्ती, धैर्य व ज्ञान कधीही सोडू नये, कीर्तन, अंतर्ध्यान आणि सगुणाविषयीची प्रेमभक्ती कधीही सोडू नये, चिंता नसावी, कष्टांचा कधीही खेद नसावा, अपमानाचे दुःख नसावे, म्हणजे कोणीही भिक्षा मागताना किंवा काय करताना बाहेर अपमानास्पद जरी बोलले तरी अपमानाचे कधीही दुःख धरू नये, निंदा झाली तरी कधी लाजू नये, झुरू नये, लोक काहीही म्हणतात किंवा लोक काही जरी बोलले तरी निस्पृहानं आपला मार्ग कधीही सोडू नये, अशी समर्थांची शिकवण आहे. त्याचप्रमाणे आता काळजी कोणती घ्यायची निस्पृहानं, तर दुर्जनांबरोबर कधीही वाद घालत बसू नये, त्यांच्याशी कधीही संबंध ठेवू नये, एक वेश, एकच पद्धत, एकच देश आणि एकच जागा असणे, दान स्वीकारणे, नेहमी लोकांमध्ये वावरणे, नियमांचे बंधन घालून स्वतःला घेणे, वचनबद्ध असणे, आपले साधन सोडणे, परतंत्र होणे, निरपेक्षता सोडून दुसऱ्यांकडून अपेक्षा धरणे, या गोष्टी निस्पृहासाठी एकदम वर्ज्य आहेत, हे आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. किंवा हव्यास, वाटेल तसे वागणे किंवा आसक्ती असता कामा नये, परंपरा कधीही सोडू नये, ज्ञान, कर्म, वैराग्य सोडता कामा नये, साधन भजन सोडू नये, अतिवाद करणे टाळावे, अनिती धरणे, आपल्या पोटामध्ये एखाद्याबद्दल राग धरणे, जबरदस्तीने उपदेश करणे, एखादा कोणी ऐकत नसेल तर त्याला आपण जोर जबरदस्तीने आपले म्हणणे ऐकवणे, या गोष्टी निस्पृहाने अवश्य टाळाव्यात. बोलणे कंटाळवाणे, स्वतःचे जे बोलणे असते ते कधीही कंटाळवाणे, विनाकारणीचे नसावे, म्हणजेच व्यर्थ बडबड करू नये, जपून शब्द वापरावेत, एकाच ठिकाणी चिटकून कधीही राहू नये, उपाधीमध्ये, नाना उपाधींमध्ये कधीही गुंतू नये, मोठेपणा किंवा मान सन्मानाची तर कधीही इच्छा करू नये, साधेपणा आणि नम्रता कधीही सोडू नये, ज्याचा अधिकार नसेल त्याला उपदेश देऊच नये, वैराग्य सोडू नये, पण दुसऱ्याला कठीण शब्दांनी कधीही बोलू नये किंवा त्रोटक शब्द किंवा एखाद्याला तोडून बोलू नये, एखाद्याला लागेल असे कधीही बोलू नये, मुक्तपणाचा अभिमान, हलक्या कामाची लाज, आळशीपणाचे सुख, मनात कपट, विसंगतपणाचे बोलणे, या गोष्टी कधीही नसाव्या, अविचाराने कधीही वागता कामा नये, पैशांसाठी कधीही कीर्तन करणे, परोपकार न धरणे, मोघम बोलणे, हे निस्पृहाला वर्ज्य आहे. लोकांना न समजणाऱ्या शब्दांमध्ये ग्रंथ समजवण्याचा कधीही प्रयत्न करू नये, ज्ञानाचा गर्व नसावा, म्हणजे निस्पृहाला स्वतःच्या ज्ञानाचा कधीही गर्व नसावा, राजद्वारी कार्यकर्ता कधीही होऊ नये, म्हणजे एखादा अधिकार किंवा अधिकारी कधीही कोणत्या राज्यामध्ये त्याने बनू नये, दुसऱ्यांच्या नुसत्या उचापतीत किंवा नुसत्या भानगडीत कधीही पडू नये, मध्यस्थी करणे किंवा सोयरीक जमवणे असल्या भानगडीत निस्पृहाने कधीही पडू नये. त्याचप्रमाणे प्रापंचिकांच्या समारंभ प्रसंगी, लग्न, मुंज वगैरे समारंभ प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहणे हे निस्पृहाला योग्य नव्हे. भिक्षेव्यतिरिक्त अन्न कधीही घेऊ नये किंवा त्याचे सेवन कधीही करू नये. वार लावून जेवणे, दुसऱ्याच्या पैशांनी तीर्थयात्रा करणे, पगारावर पुजारीपण करणे, या सर्व गोष्टी निषिद्ध आहेत. मठ करून कधीही राहू नयेत.
पण लोकांना परभारे भक्ती मार्गास जरूर लावावे. अतिरेक तर सर्व ठिकाणी वर्ज्यच आहे. मग तो चांगल्या गोष्टींचा असो किंवा वाईट गोष्टींचा असो. प्रत्येक नियम, फिरणे, आहार, लौकिक व्यवहार, प्रीती किंवा कठोरपणा, साधना अशांसारख्या बाबी योग्य प्रमाणातच असायला हव्यात. त्याचप्रमाणे जो वागेल म्हणजे या शिकवणीप्रमाणे जो वागेल तोच खऱ्या अर्थाने महंत होय. बघा किती सुंदर अशी लक्षणं समर्थांनी या निस्पृहाची लक्षणं, निस्पृह लक्षण या समासामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. समर्थ पुढे म्हणतात, घनवट पोचट स्वभावे विवरो न जाणीजे जीवे, व्हावे न व्हावे आगवे जीव जाणे. म्हणजे घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जातो. त्यापैकी काय व्हावे आणि काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळते. बघा समर्थ म्हणतात की या जगामध्ये सर्व शरीर हाडामासांचे आहेत आणि त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. देहाचा अभिमान धरून तो अनेक विकार बघत असतो. पहा आपण आत्मदशक म्हणजे दशक 15वा आत्मदशक याबरोबरच आपण दशक 14वा अखंड ध्यान नाम याचाही मागोवा घेत आहोत. समर्थांनी आपल्याला दुसऱ्या समासामध्ये जो भिक्षा निरूपण नाम हा समास आहे त्या समासामध्ये आपल्याला जी शिकवून दिलेली आहे, काय सांगितलेलं आहे की भिक्षा निस्पृहानं निर्वाहापुरतीच भिक्षा मागून घ्यावी, त्याची कधी साठवणूक करू नये आणि समाधानी असणे हीच खरी निस्पृहाची किंवा ब्राह्मणांसाठी ती दीक्षा आहे. जो रोज कोरान्न मागून खातो म्हणजे कोरान्न मागून खातो म्हणजे कोरान्न म्हणजे काय तर कोणतीही प्रक्रिया न केलेलं, म्हणजे ते अन्न शिजवलेलं किंवा उकडलेलं असं कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न म्हणजे कोरान्न. ते कोरान्न मागून खातो त्याला निराहारी किंवा अमृत भोजन करणारा असे समजले जाते आणि प्रतिग्रहाचा दोष त्याला कधीही लागत नाही, म्हणजे दुसऱ्याचं अन्न खाल्ल्याचा दोष कधीही लागत नाही. प्रभू महादेव म्हणजे स्वतः शंकर स्वतः भिक्षा मागून खात होते. त्याप्रमाणे श्री गुरुदेव दत्त, गोरक्षनाथ अशांसारखे सिद्ध महात्मेसुद्धा भिक्षाच मागत होते. त्यात निस्पृहता असते. रोज एकाकडे जेवण किंवा ठराविक वार लावणे यात पराधीनता आहे. काही जण 8 दिवस पुरेल एवढे धान्य भिक्षेद्वारा गोळा करतात, तेही योग्य नाहीये. नित्य न्यूनता ही हवीच. रोज नव्या नव्या घरी जावे, उदंड देशाटन करावे, लोकांची स्थिती पाहावी, सर्वत्र स्वदेशच जाणावा. भिक्षा मागताना संकोच, लाज कधीही बाळगू नये, श्रम धरू नयेत, फिरत राहावे, फिरते असावे. चमत्कार करण्याचे सामर्थ्य अंगी असून सुद्धा भिक्षा मागणाऱ्याला बघून लोक आश्चर्यचकित होतात. भगवंताचे गुणगान गात भिक्षा मागत जावे. भिक्षा मागत फिरल्यामुळे नव्या ओळखी होतात, वस्तुस्थिती समजते आणि गैरसमज दूर होतात. सर्व लोकांना मुठभर धान्याची भिक्षा वाढणे अवघड व जड जात नाही. भिक्षा म्हणजे निर्भयता, स्वातंत्र्य आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग होय. म्हणजे जर साधक असला तर त्याला साधण्याला अधिक वेळ मिळतो आणि जो एखादा साधक नसतो त्याचेही पोट भरते. पण भिक्षा ही साधक असेल त्यालाच अमृताप्रमाणे असते. शिवाय त्याला कुठेही फिरण्याची मुभा असते. कुणीही मनाई करत नाही. निर्लज्ज आणि आळशी यांना मात्र भिक्षा हे आयते घबाड आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. या विश्वामध्ये, या पृथ्वीवर अनेक देश आहेत. तो फिरत राहतो, त्याला उपाशी राहण्याची वेळ येत नाही. त्याचप्रमाणे
लोकांनाही तो जड वाटत नाही, जड नसतो. उद्योगधंदा, शेती, व्यापार, उद्यम यापेक्षाही भिक्षेला मोठी प्रतिष्ठा आहे. म्हणून झोळीची केव्हाही उपेक्षा धरू नये किंवा उपेक्षा कधीही करू नये. भिक्षा म्हणजेच खरे वैराग्य आहे. भिक्षा मागते वेळी काही भिक्षा आहे का असे विचारावे आणि भरपूर भिक्षा कुणी जर एखाद्याने आणलीच तरीही ती नाकारावी. अल्पसंतोषी राहून एक मुठभरच फक्त घ्यावी. भाषा जी निस्पृहाची जी भाषा आहे ती गोड असावी. भिक्षेमुळे वैराग्य चढते वाढते राहते, हे ध्यानात ठेवावे. पुढे समर्थ म्हणतायत, एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. म्हणजे एखाद्याला अनेक वेळा तोंड वेंगडावे तेव्हा एखादी गोष्ट मिळते, तर दुसऱ्या एखाद्याला काहीही न मागताच लोक देतात. या अनुभवावरून उत्तम लक्षणे कोणती ते ओळखावे. म्हणजे कुणाला मागून सुद्धा कधी काही मिळत नाही, तर कुणाला न मागताच सर्व काही मिळते. यावरूनच चांगल्याची लक्षणे जी आहेत काय आहेत ती ओळखावीत. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, सहरावो शोध घ्यावा परांतरांचा. म्हणजे माणसाने जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा म्हणजे आपले एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावे. राहून राहून दुसऱ्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे याचा शोध घ्यावा. बघा समर्थ म्हणतायत की अनेकांची मने जाणून घेऊन त्यांना संतुष्ट करावे, त्यांच्या सुखदुःखांशी समरस व्हावे, तेव्हा लोक अनुकूल होतात याची प्रचिती घ्या. जाणावे हेवड कार्य झाले, दिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टीपुढे. म्हणजे आपण जे जानवे घालतो ते जानवे ढिले असले की ते एक गुंतते, एकात एक गुंतते. पण जर ते नीटनेटकेपणाने घातले असले तर ते आपल्याला शोभून दिसते. तैसेची हे मनास मन, विवेके जावे मिळवण, ढिलेपण अनुमान होत आहे. म्हणजे त्याचप्रमाणे माणसाने म्हणजे जानव्यांप्रमाणे माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावे हे चांगले. ढिलेपणाने उगीचच मनामध्ये नाना कल्पनांना वाव मिळतो. बघा आपण या आत्मदशकाबरोबरच अखंड ध्यान दशकाचा सार बघत आहोत. तर आपल्याला अखंड ध्यानमध्ये तिसऱ्या समासामध्ये कवित्व कला निरूपण नाम हा समास समर्थांनी आपल्याला शिकवला आहे. तर समर्थांनी काय म्हणले, कवित्व म्हणजे काय? कवित्व म्हणजे शब्दरूप फुले. या समासात समर्थांनी आपल्याला कवित्व कसं करायचे, ते कसं असावं याबद्दल सांगितलेलं आहे. कवित्व म्हणजे शब्दरूप फुले, अर्थ हा त्यातील सुगंध होय. संतरूपी भ्रमरांना त्यामुळे आनंद होतो. अशा शब्दफुलांची माळ हृदयामध्ये गुंफून ती ओंकार रूपी धाग्यामध्ये ओवून प्रभू रामांच्या चरणावर वाहावी. कवित्व हे परोपकारासाठीच करावे. ते कसे असावे ते सुद्धा समर्थांनी आपल्याला सांगितले. ज्या कवित्वामुळे भगवत भक्ती आणि वैराग्य दुणावेल अशा कवित्वाची युक्ती पहिल्यांदा प्राप्त करावी. हातून कर्म घडत नाही अशा माणसांच्या शाब्दिक ज्ञानाला सज्जन मानित नसतात. म्हणूनच अंगी अनुताप धरून आधी देव प्रसन्न करून घ्यावा. देवाची कृपा झाल्यानंतर जे मुखातून बोलले जाते त्याची सर्वप्रथम सर्वत्र प्रशंसा होत असते. त्यालाच प्रासादिक कवित्व असे नाव दिलेले आहे. समर्थ म्हणतात की कवी 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे धीट, दुसरा म्हणजे पाठ
आणि प्रासादिक. तिसरा म्हणजे प्रासादिक. जे जे काही मनाला वाटते ते छंदोबद्ध करणे याला धीट कवित्व असे म्हणतात, किंवा अशा कवींना धीट कवित्व असे म्हटले जाते. पुष्कळ ग्रंथ वाचून आणि नंतर पाठांतर करून आणि शब्दांची जुळवाजुळव करून जी काव्यरचना केली जाते तिला पाठ कवित्व असे नाव आहे. कामिनी, कांचन आणि प्रतिष्ठा या बाबतीत उदास असून भगवंताच्या ध्यानात जो दिवसरात्र मग्न असतो त्याच्या मुखातून उत्स्फूर्तपणे जे विचार छंदोबद्ध होऊन बाहेर येतात तेच काव्य प्रासादिक काव्य होय. जे दिसेल ते वर्णन करणे, त्यात वीर, क्रूर, विनोदी, शृंगारिक अशांसारख्या विषयांचे वर्णन करणे याला धीट कवित्व असे म्हटले जाते. मन हे विषयात गुंतल्यामुळे त्या काव्यात विषय वर्णनच असते. केव्हा केव्हा स्वार्थापोटी प्रतिष्ठित लोकांची स्तुती करणारे काव्य रचले जाते, तेही धीट कवित्व होय. तेव्हा असे धीट कवित्व नसावे. शब्दांची ओढताण आणि जुळवाजुळव केलेली रचना, पाखंडी मुते असलेले काव्य, पल्लाळिक आणि निरस तसेच संदर्भहीन काव्य कधीही नसावे. पुनरुक्ती, छंदभंग, कुटील, बाष्पळ शब्द, वायपट शब्द, व्युत्पत्ती नसलेले आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य नसून ऐकणाऱ्याला कंटाळवाणे वाटेल असे कधीही काव्य नसावे. धीट व पाठ काव्यांची लक्षणे ही अशी आहेत. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते समर्थांनी सांगितलेले ते ऐका. असे काव्य निर्मळ असून त्यामध्ये मोठमोठे सिद्धांत सोप्या शब्दांमध्ये मांडलेले असतात. भक्तीचा परिपोष त्यामध्ये असून पांडित्याचा आव नसतो. छंद, वृत्त, अनुप्रास यांनी ते युक्त असते. त्यात नानाविध विषयांचा परामर्श घेतलेला नसतो. अनेक शंकांचे समाधान केलेले त्यात सापडते. अनेक साधना मार्गाचे त्यामध्ये विवरण असते. अशा कवित्व ग्रंथांमुळे वाचकांच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत होतो. देहममता कमी होत जाते, विवेक उत्पन्न होतो आणि भगवंताच्या सानिध्याचा भास त्या भक्ताला किंवा सर्व जनांना तो भास होऊ लागतो. ज्या कवित्वामुळे मनाचे खरे आणि पूर्ण समाधान होऊन संसार बंधने गळून पडतात, अशा काव्याला सज्जन सुद्धा मान डोलावून संमती दर्शवतात. पुढचा समास समर्थांनी आपल्याला सांगितला होता तो म्हणजे कीर्तन लक्षण नाम. कीर्तन कसे असावे? बघा, कलियुगामध्ये कीर्तन करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे, पण कीर्तन कसे असायला हवे आणि कीर्तनकार कसा असावा ते सुद्धा समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले आहे. बघा, समर्थ म्हणतात की प्रथम म्हणजे कीर्तन कोमल, कौशल्यपूर्ण असे असावे. त्यात कठीणपणा, कर्कशपणा असा भाव कधीही नसावा. किरटे व शूद्र वर्णन कधीही असू नये. खळांबरोबर वाद घालत बसू नये. म्हणजे वाईट दृष्टींचा जी लोक असतात किंवा दुर्जन लोक असतात ती जर कीर्तनाला असतील किंवा ते कुठं आडवं लावत असतील तर त्यांच्याबरोबर कधीही वाद घालत बसू नये. कुणी खरे खोटे बोलून नावे ठेवली तर आपला तोल कधीही ढळू नये. म्हणजे विनाकारण एखादा तुम्ही कीर्तन करत असाल त्यावेळी जर खोटे आळ घेऊन किंवा तुमचं कीर्तन कसं खोटे हे सांगून आपल्या कीर्तनाला किंवा आपण जो बोलतोय आपल्या बोलण्याला नावे ठेवत असतील तर आपला स्वतःचा कधीही तोल ढासळू देऊ नये.
आपण गर्वाने कधीही बोलू नये आणि हरिगुण गाताना गळून सुद्धा कधी जाऊ नये. घशाची घरघर खाकरून बोलणे कधी नसावे. भगवंताचे नामसंकीर्तन आणि गुणांचे गायन नेहमी करत जावे. श्रोत्यांना वाईट लागून जे चुकचुकतील असं कधीही काही सुद्धा बोलू नये. म्हणजे शब्दांचा अतिकिस पाडू नये. जो सावध राहील तोच पावन होईल असे सांगून जप करण्याला लोकांना प्रवृत्त करावे. नामजप करण्यासाठी प्रवृत्त करावे. कीर्तनाचा प्रभाव दूरवर पसरून लोक न बोलवताच आपण होऊनच आकर्षित होतील असे आपले सुंदर व नेमके आणि नेटके कीर्तन असावे. आपण ते नेटके बोलत जावे. कीर्तनामध्ये पुन्हा पुन्हा तेच कधीही बोलू नये. टाळाटाळी कधीही करू नये. म्हणजे कीर्तन करता करता टाळ्या वाजवणे किंवा एखाद्याला टाळ्या देणे हे टाळावेत. कंटाळवाणे आणि रटाळ असे कधीही बोलू नये. मूर्तीचे ध्यान मनावर ठसेल असेच वर्णन करावे. आपण डळमळता कामा नये. चुकू नये. आपण कधी भिवू नये. ढिसाळपणे कधीही बोलू नये. रसिक श्रोत्यांना आवडेल असे ताल आणि सूर सांभाळून गोड गायन करावे. लोक रोमांचित होतील, आनंदाने डोलू लागतील असं कीर्तन केलं पाहिजे. लोक कीर्तन ऐकून मनाने डोलू लागतील, नाचू लागतील असं आपलं कीर्तन असलं पाहिजे. कीर्तन रसाने भक्ती उचंबळून येऊन देऊळ, सभामंडप किंवा परिसर दुमदुमून गेला पाहिजे. लोकांचे दुष्ट विचार नष्ट होऊन त्यांचे पुण्य प्रगटले पाहिजे. वावगे शब्द आणि कुचाळक्या करणे टाळावे. कधीही कुचके पादरे कोणाला बोलू नये. लोकांनी भले शाबास व्हावा असे म्हटले पाहिजे. कारण मनाला जर आवडले तरच लोक कीर्तनाला थांबतील. मीपणा असलेल्यांनाही कीर्तन ऐकून भक्तीची ओढ लागली पाहिजे. म्हणजे जे अहंकारी लोक आहेत त्यांना सुद्धा कीर्तनाची ओढ लागली पाहिजे. वावगे वचन न बोलता असे निरूपण करावे की त्यामुळे श्रोत्यांची मने शांत झाली पाहिजेत, निवली पाहिजेत. सारासार विवेक आणि अवघड तत्वाचे वर्णनसुद्धा संगीत आणि साहित्याच्या माध्यमातून केले पाहिजे. खरे आणि खोटे यांचा निवाडा विद्वानांना सुद्धा करता येत नाही. तो करून दाखवावा. परंतु शुकसारिका यांसारख्या गोड आवाजामध्ये पण पोपटासारखे पाठ करून वटवट करू नये. मन मुराद स्तुती करून वाहवा म्हणून शाबासकी देतात. त्यांना सूक्ष्म परमार्थ तत्व कळणार नाही. म्हणून युक्तीने ते समजून द्यावे. केवळ विनोदच करू नयेत. योगाच्या विहंगम मार्गाने श्रोत्यांना उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करावा. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान सांगावे. आत्मा ज्याप्रमाणे सर्वांच्या अंतरंगात असून सुद्धा क्षमाशील असतो असे कीर्तनकाराने असायला हवे. हे या कीर्तन निरूपण नाम या समासामध्ये चौथ्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नसतो, या कारणे प्रत्यय तो आधी पहावा. म्हणजे कल्पनेने कल्पना वाढत जाते, भिडेने कार्यभाग साधत नाही, म्हणून आधी अनुभव घेऊन पहावा. दुसऱ्याचे जीवाचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश्य होती लोकनाना. कोण्या प्रकारे? म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय आहे, काय चाललंय ते कळत नसेल, त्याचे अंतःकरण जाणता येत नसेल तर मग अनेक लोक वश कसे होतील. अकल सांडून परती
लोक वश्य कर्ण करती, अपूर्ण पाने हळू पडती ठाई ठाई. म्हणजे अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात, पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्यामुळे थंडावतात, मंद होतात. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. म्हणजे जगदीश परमात्मा हा सर्व जगामधील प्राणीमात्रांच्या अंतर्यामी, म्हणजे आतमध्ये आत्मा बसलेला आहे. तो अंतर्यामी असताना चेटके कोणावरती करावीत, म्हणजे आपण म्हणतो ना की जाको राखे साह्या मार सके ना कोई, असं समर्थांना थोडक्यात म्हणायचं आहे की या प्रकारे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ होय. म्हणजे परमात्म्यावर विश्वास जो ठेवतो त्याला तोच श्रेष्ठ होय, असं समर्थ या ठिकाणी म्हणतायत. बघा, समर्थ म्हणतायत की अनेकांची मने जाणून घेऊन त्यांना संतुष्ट करावे, त्यांच्या सुखदुःखांशी आपण समरस व्हावे, तेव्हा लोक अनुकूल होतात याची प्रचिती घ्या. उगीचच वशीकरण, बाणामती, चेटूक असे प्रयोग केले तर ते निष्फळ होतात. सर्वांमध्ये जर एकच एक आत्मा आहे तर मग असले प्रयोग कुणावर करायचे. बघा, आपण आत्मदशकाबरोबरच अखंड ध्यान दशकाचा सुद्धा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपल्याला समर्थांनी 5व्या समासामध्ये काय हरिकथा निरूपण नाम सांगितलेलं आहे. तर समर्थ सांगतायत की हरिकथा कशी करायची. कथेकरी हरिदास जर का विरक्त, ज्ञानी आणि प्रेमळ भक्त असेल, विद्वान पण वादरहित, संगीतज्ञ, अभिनय कुशल, त्याचप्रमाणे निराभिमानी, निर्मत्सरी आणि सज्जनांना प्रिय वाटणारा असा असला तर तो मोठाच दुर्मिळ योग होय. म्हणजे असा योग दुर्मिळ असतो. हरिकथा करत्या वेळी सगुण मूर्ती समोर असताना निर्गुणाचे महात्म्य वर्णन करणे हा पडक मूर्खपणा होय. तीर्थे, क्षेत्रे, पूर्वकाळ, जयंत्या हे उत्सव साजरे करून त्यांचे महत्त्व वाढवावे. म्हणजे अशा उत्सवांना, अशा तीर्थस्थळी जाऊन त्यांचे महत्त्व आपण वाढवावे. केवळ पुस्तकी पांडित्याने जो यांना मिथ्या म्हणेल तो पडक मूर्खच आहे. निर्गुणांचा संदेह जात नाही आणि अभिमानाने सगुण साक्षात्कार होत नाही, अशी त्रिशंकूंसारखी त्यांची अवस्था होते. कथा करण्याच्या वेळी अनेक अवतार, त्यांच्या लीला, जीवन चरित्रे सांगावीत, ध्याने वर्णन करावीत. सगुण कीर्तनात निर्गुणांचे मिश्रण करू नये. लोक लाज न बाळगता आणि मोबदल्याची अपेक्षा न करता, मोबदल्याचा विचार न करता सभा मंडपामध्ये हरिनामाचा घोष करीत नाचावे. लोकांनाही भगवंताच्या जयघोषामध्ये सामील करून घ्यावे. परंतु समोर जर सामान्य श्रोत्यांऐवजी साधू महात्मे असतील तर मात्र अद्वैताचे निरूपण केले पाहिजे. जेव्हा समोर मूर्ती नसेल आणि महात्मे नसतील आणि श्रोते मात्र भाविक असतील तर वैराग्यपर आख्यान लावावे. शृंगारिक बोलणे, स्त्रियांचे सौंदर्य, त्यांचे हावभाव, त्यांचे वर्णन कधीही करू नये. बघा, समर्थांनी सांगितले आहे की तुम्ही शृंगारिक बोलणे, मादक बोलणे, स्त्रियांचे सौंदर्य याविषयी बोलणे, तर त्याप्रमाणे त्यांचं तसे आपले हातभाव करणे, हावभाव करणे, हे असले उद्योग करू नयेत. जो असे रसभरीत वर्णन करतो तो स्वतःला आधी राम सोडून
कामाच्या आहारी गेला आहे असे ओळखावे. म्हणजे जो हे जे समर्थांनी सांगितलंय की असे वागू नये आणि तो जर तसं वागत असेल तर त्याच्यात राम नाही हे सगळ्यांनी ओळखावे. जरी संगीत, शब्दकला, अभिनय अंगी असला तरी भक्तीचा मार्ग काही वेगळाच आहे. पांडित्य आणि कला या सुद्धा भगवंत प्राप्तीमधील अडथळाच आहेत. ताल, लय, शब्द यामध्ये मन गुंतवून भगवंताचा विचार दूर जाणे हे विघ्नच आहे. बघा, चंदनाच्या वृक्षाभोवती साप असावेत तशा या कला भगवंताच्या आड येतात. मनाचा ईश्वरच म्हणजे मनाचा ईश्वरातच लय लावून जो हरिकथा करील तोच धन्य आहे. नाहीतर राजापाशी जात असताना एखाद्याला मोल देण्याची लालूच दाखवून दुसरीकडेच कुठेतरी न्यावा आणि राजदर्शनाला मुकावे असे या कलांमुळे होईल. आपली सर्व कामे, आळस, निद्रा या सर्व गोष्टींची पर्वा न करता हरिकथा श्रवणासाठी जो तातडीने धावत जातो तो सुद्धा भक्त धन्यच होय. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. किती सुंदर असं निरूपण, किती सुंदर असं शिकवण समर्थांनी आपल्याला हरिकथा निरूपणमध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पुढचे समासही बघणार आहोत. समर्थ पुढे सांगतात, श्रेष्ठ कार्ये श्रेष्ठ, कृत्रिम करीतो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. म्हणजे जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ होय. म्हणजे चांगले कार्य, महत्त्वाचे कार्य, मोठे कार्य करतो तोच माणूस मोठा किंवा महत्त्वपूर्ण होय. जो कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो. म्हणजे जो हलक्या काळजाचा, खल, दुष्ट व्यक्ती असतो, कनिष्ठ असतो, तो सामान्य हलकीच कामे करत असतो किंवा करत राहतो. समर्थांना म्हणायचं आहे की आपल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. म्हणजे राजे लोक जे असतात ते राजमार्गाने जातात. चोर असतात ज्यांच्या मनामध्ये चोर असतो किंवा चोर भावनेची वृत्ती असते ते नेहमी चोर वाटेनेच जातात. वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणाने वागतात. बघा, समर्थ आपल्याला या ठिकाणी काय सांगतात की उगाचच काहीतरी तर्क करून किंवा मनामध्ये पूर्वग्रह धरून कधीही वागू नये. म्हणजे एखाद्याला लोकप्रियता हवी असेल तर दुसऱ्यांचे मनोगत त्याने ओळखूनच वागले पाहिजे. जशी आपले कर्मे असतात, कामं असतात, तशी श्रेष्ठता किंवा कनिष्ठता ही मिळत जाते. राजा राजमार्गाने जातो आणि चोर, ज्याची चोरटी वृत्ती आहे, तो चोर वाटेने जातो. तसेच हे सर्व आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण या आत्मदशकाबरोबरच अखंड ध्यान या दशकाचा सुद्धा समासांचा अभ्यास करत आहोत. समासांचे सार ऐकत आहोत. कारण आपण जे ऐकलेलं आहे आपण फक्त ऐकतो, श्रवण करतो. सर्वजण श्रवण करतात किंवा उपासना करतात, पण जी उपासना पाठीमागे केली ते आपण सगळं काही विसरून जातो. म्हणून आपण हा अभ्यास करत आहोत. तर अखंड ध्यानमध्ये समास 6व्यामध्ये समर्थांनी समासाचा सार काय सांगितलेला आहे, तर 6व्या समासामध्ये कोणता समास आहे की चातुर्याची लक्षणे कोणकोणती आहेत. म्हणजे चातुर्य लक्षण नाम. तर निस्पृहाची चातुर्याची लक्षणे कोणती कोणती असावीत हे आपल्याला या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. समर्थ समासाची सुरुवात करताना म्हणतात की रूपसंपदा ही प्रयत्न करून मिळत नसते. कारण उपजतच मिळालेल्या गोष्टींवर काहीच उपाय चालत नसतो. म्हणूनच अंगी उत्तम गुण बनवण्याकरता
खटपट प्रत्येकाने केली पाहिजे. काळा वर्ण म्हणजे एखाद्याचा काळा वर्ग असतो किंवा एखादा मुकेपणा म्हणजे मुका असतो किंवा एखादा दिसायला चांगला नसतो, कुरूप असतो, कुरूपता किंवा एखादा बहिरा असतो, बहिरेपणा, एखाद्याला जन्मताच अपंगत्व असतं. ते अपंगत्व हे नाहीसे होणारे नसते. म्हणजे या गोष्टी कधीही नाहीशा होत नाहीत, पण प्रयत्न केल्याने स्वतःचे अवगुण जाऊन उत्तम गुण हे प्रत्येकाला मिळवता येतात. हे या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. कुविद्या सोडून सुविद्या निस्पृह शिकू शकतो किंवा ज्याला निस्पृह बनायचं आहे तो कुविद्या घाणेरडी विद्या सोडून चांगली विद्या शिकू शकतो. मूर्खपणा सोडून मनुष्य शहाणा होऊ शकतो. म्हणजे कुविचार, वाईट विचार, दुष्विचार, खलविचार हे सोडून, हे त्यागून मनुष्य हा शहाणा आणि चांगला होऊ शकतो. लोकप्रियता पाहिजे असेल तर मग अंगात चातुर्य असले पाहिजे. दिसण्यामध्ये सुंदर असून सुद्धा अंगामध्ये जर चातुर्य नसेल तर तो व्यक्ती किंवा तो मनुष्य काही उपयोगाचा नसतो. प्रयत्न करून पैसा कमवावा आणि त्याचा भोग किंवा त्याचा उपभोग घ्यावा, नाहीतर आळस आणि निरुद्योगीपणा असेल तर त्याला किंमत नसते. जे द्यावे तेच परत मिळते. या न्यायाने आपण कष्ट केले तर दुसरे करतील. न्यायनीतीने वागले, जो न्यायनीतीने वागतो तोच शहाणा होय. मैत्री केली तर मित्र मिळतात, वाईट साईट बोलले तर शत्रू निर्माण होतात. हे समर्थांनी आपल्याला त्यावेळेस सांगितलेले आहे. एखाद्याला आरोतरी केले तर दुसराही आपल्याला तसेच बोलेल, अरे तुरेच बोलेल. म्हणजे एखाद्याला अरे आपण म्हटलं तर तो दुसराही का रे असे उत्तर देतो. मग आधी स्वतःच बाष्पळपणाने का म्हणून वागावे आपण, असं समर्थांना या ठिकाणी सांगायचे. चांगले खावे, चांगले प्यावे, चांगले राहावे, चांगले नेसावे आणि लोकांनी वाहवा करावी अशी वासना आपली असली पाहिजे. समर्थ म्हणतात, आपण लोकांसाठी आधी कष्ट केले पाहिजेत. दुसऱ्यांना आपला आधार वाटला पाहिजे. लोकांची अडलेली कामे ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणीच लोक धावत जातील, हे सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. ही गोष्ट उघडच आहे की ज्याला हे समजेल, हे आचरण ज्याला समजेल व त्याप्रमाणे जो वागेल तोच खरा भाग्यवंत आहे. आळसाने, समर्थ म्हणतात की आळसाने कार्याची हानी होते. प्रयत्न करीत गेले की कार्य साधत जाते आणि ते पूर्ण होते, कार्य साधते. परंतु ही गोष्ट उघड गोष्ट असून सुद्धा ज्याला कळत नसेल त्याला शहाणा कोण म्हणेल. ही गोष्ट खरी किंवा खोटी हे आपणच ओळखून घ्यावे. आपण शहाणपणा शिकवायचा नाही, हित कशात आहे ते पाहायचे नाही. बहुजन समाजापाशी फटकून वागायचे आणि मित्र असा कोणी राखायचा नाही. मग असा मनुष्य अनाडी आहे असेच म्हणावे लागेल, असेच समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगताय. त्याच्याकडे गेल्यामुळे कुणालाच समाधान मिळणार नाही. मग असा मनुष्य सर्व ठिकाणी एकाकी पडेल आणि कुणीही त्याला साथ देणार नाही. तेव्हा लोकांमध्ये राहावे, त्यांची मने राखावीत, त्यांना समजून शहाणे करावेत, पतितांचा उद्धार करून त्यांना हरिभजनाच्या नादी लावावे. त्या ठिकाणी त्या सर्व जनांमध्ये हरिभजनाचा प्रसार करावा. हे समर्थांनी चातुर्य लक्षणं म्हणजे
निस्पृहाची चातुर्य लक्षणं कोणकोणती, कसे वागावे हे या चातुर्य लक्षण नाम समासामध्ये सांगितलेलं आहे. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना, नाना चातुर्यांच्या खुणा चतुर जाणे. म्हणजे मूर्ख माणसाला वाटते की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवाना असतो. जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो किंवा दर्शवतो. बघा, आपण ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर मार्केटमध्ये किंवा एखाद्या गावी किंवा एखाद्या शहरामध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी असा एक तरी मनुष्य भेटतो की जो आपल्या मूर्खपणाची लक्षणं आपल्याला निरंतर दाखवत असतो. म्हणजे तो वायफट चर्चा करणार, अति बोलणार किंवा वायफळता त्याच्या अंगी कुठून कुठून भरलेली असताना तर तो मूर्खच असतो, परंतु तो स्वतःला फार शहाणा समजत असतो. पण समर्थ म्हणतायत की जो चतुर मनुष्य असतो तो चतुर मनुष्य मूर्खांकडे लक्ष न देता स्वतः शांत राहून प्रचितीची काही उदाहरणे देऊन तो निस्पृह व्यक्ती, तो शहाणा मनुष्य स्वतःच्या खुणा समाजाला दर्शवित असतो, मूर्खांना दाखवित असतो. समर्थांना या ठिकाणी सांगायचे की मूर्खाला सुद्धा असं वाटतं की मीच फक्त शहाणा आहे, परंतु वस्तुस्थिती मात्र एक चतुर असेल तोच जाणत असतो. प्रत्येकाला स्वतः थोर आणि शहाणा आहे असेच वाटते, पण बुद्धी ही भगवंताची देणगी असते, म्हणून चतुराईने आणि विवेक करून पाहावे लागेल. अशा चतुराच्या खुणा प्रसंगानुसार दिसून येतात. समर्थ पुढे म्हणतात, जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीची झाला, अत्री पत्री तयाला काय उने. म्हणजे जो जगाच्या अंतकरणाशी एकरूप होतो तो सर्वांचा अंतरात्माच होतो. त्याला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये काहीही उणे पडणार नाही. बघा, आपण अखंड ध्यानामध्ये चातुर्याची लक्षणे काय आहेत ते आपण तर श्रवण केलेलंच आहे. आपण आता समास 7वा युगधर्म निरूपण नाम यामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते त्याचा सार आपण पाहणार आहोत. समर्थ म्हणतात की सध्या कलियुग आहे, त्याची काही लक्षणे मी सांगत आहे. जगामध्ये नाना वेश आणि नाना आश्रम आहेत, पण त्या सर्वांना आधार मात्र गृहस्थाश्रमाचाच आहे. देव, ऋषी, मुनी, योगी, तापसी, संन्यासी, बैरागी, पितर यांचा जन्मच गृहस्थाश्रमी दंपतींच्या पोटी होतो. पुढे ते आश्रम त्याग करून गेले तरी कीर्तिरूपाने गृहस्थांवरच अवलंबून आहेत. तेव्हा चारी आश्रमांमध्ये गृहस्थाश्रमच हा सर्वश्रेष्ठ आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. गृहस्थ हा मात्र सर्व धर्माचरणी, दयाळू, अध्ययनासह 6 कर्मे आचरणारा, विधीनुसार कर्मे करणारा आणि सर्वांशी गोड बोलणारा असायला हवा असं समर्थ सांगतात. त्यातही तो जर का भक्तिमार्गी असेल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. या समासामध्ये समर्थ पुढे सांगतात की प्रपंच सांभाळून सुद्धा पुरश्वरने व्रते, भजन, कीर्तन करणारा आणि अंतर्यामी विरक्त असा जर तो असला तर तो महाभाग्यवंतच. भगवत प्राप्ती करता अनेकांनी राज्यसुद्धा सोडलेले आहे. वरून साधे दिसणारे पण खरे ज्ञानी भक्त, नित्य देवाचे ध्यान लागलेले, सर्वांना समाधान देणारे आणि फक्त अनुभवाचेच बोलणारे अशा व्यक्तींची भेटसुद्धा पदरी पुण्याचा साठा असला तरच होतो. हे समर्थ आपल्याला खूप आवर्जून सांगतायत.
पण समर्थ पुढे म्हणतात की पण प्रचिती नसेल तर मात्र सगळाच सावळा गोंधळ होईल. वेडेपणा करून प्रपंच टाकून पळून जाणारा हा फक्त कष्ट उपसूनच मरणार. त्याला ना इहलोक प्राप्ती ना परलोक प्राप्ती. कंटाळून किंवा वैतागून घर सोडले तरी अशा स्वभावांमुळे त्याचे कुणाशीच पटणार नाही. बरं, समर्थ पुढे म्हणतात की अशांच्या बाह्य वेशाला भुलून कुणी त्यांच्या नादी लागतील तर दोघेही बुडतील. दोघेही आशाळभूत आणि दुराचारी. मग काय विचारायला पाहिजे. पण संसारातील निरर्थकता जाणून जर घर सोडून कुणी संन्यास घेईल तर मात्र त्याच्यामुळे अनेकांचा उद्धार होतो. तेव्हा विचारपूर्वक सत्संगतीच धरावी असं समर्थ आपल्याला सांगतात. ज्या ठिकाणी विवेकच नाही त्या ठिकाणी कसली आली दीक्षा. आणि अशांना भिक्षा तरी कोण वाढणार. जो दुसऱ्याचे मन जाणतो, देश आणि काळवेळ जाणतो, त्याला कुठेच काही कमी पडत नाही. पण नीचाला गुरुत्व दिले की सगळाच अनाचार माजणार. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. वेद, शास्त्र आणि ब्राह्मणांना कुणी विचारणारच नाही. याचे कारण असे की मुळात ब्राह्मण ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. पण तसे न करता ब्राह्मण जर आचारभ्रष्ट होऊन स्वतःच लोभीपणाने शिष्यांचे शिष्य होऊन बसलेत, कितीतरी पिराची भक्ती करतात, स्वेच्छेने धर्मांतर करतात, शूद्रांचे शिष्यत्व पत्करतात, असा कलियुगाचा आचार आहे. समर्थ सांगतात की पुढे तर अजून वर्णसंस्कार व्हायचा आहे. पण ब्राह्मणांचा आंधळा अभिमान मात्र काही केल्या जात नाही. प्रत्यक्ष श्री विष्णूंनाही शाप देणाऱ्या ब्राह्मणांनीच आम्हीही त्यांचेच वंशज आहोत. तरीही शुद्ध ज्ञान आणि शुद्ध आचार विचारांची कास न धरता शूद्र विद्येच्या मागे लागून आज आम्ही पोटार्थी बनलो आहोत. पूर्वजांना नावे ठेवून म्हणजे पुढे समर्थ सांगतायत की आमच्याच पूर्वजांना आम्ही नावे ठेवून मिळवणार तरी काय, किंवा पूर्वजांना नावे ठेवून तरी काय होणार आहे. हे सर्व ब्राह्मणांचे दुर्दैव असेच म्हटले पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात की बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणुसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. म्हणजे की बुद्धी हे भगवंताचे देणे असते. म्हणजे त्याला प्रत्येक जीवाला भगवंतच बुद्धी देत असतो. ते आपण कुणीही किंवा आपले पूर्वज हे कुणीही देत नसतात. ते भगवंताचंच देणं असतं. ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो. त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून स्वतः भीक मागतो. बघा, म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाला असता स्वस्वरूप ज्ञान प्राप्त करून घेत नाही आणि अज्ञानाने दुःखी होतो. हे समर्थांना या ठिकाणी हे उदाहरण देऊन समजवायचं आहे. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. म्हणजे ज्या ज्या गोष्टी ज्या ठिकाणी निर्माण होतात त्या ठिकाणच्या लोकांना त्याच आवडतात, मान्य होतात, त्यांना त्याचा अभिमान वाटतो. पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंतात. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. म्हणजे या जगामध्ये सर्वच लोक म्हणतात की आम्हीच थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आणि हुशार आहोत. ऐसा विचार आणिता मना, कोणीच लहान म्हणाविना, जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. म्हणजे असा विचार करून कोणीच स्वतःला लहान म्हणून घेत नाही. पण जाणते लोक असतात ते कल्पनेने सर्व काही जाणत असतात. पुढे समर्थ सांगतात की आपुलाल्या स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने,
परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. म्हणजे आपापल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात, पण विवेकाने हे सर्व नीट जाणून घेतले पाहिजे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हेसी. म्हणजे खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याची का सोडायची, म्हणजे सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा, ही तर चक्क मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो स्वाभिमान, जो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. म्हणजे जो सत्याचा अभिमान धरतो तो निराभिमानी असतो. न्याय आणि अन्याय कदापिही एक नव्हेत. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्पळ आणि नेमस्त एक कैसा. म्हणजे न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत, हे जाणून घ्यावे. बाष्पळ आणि नेमस्त यांना एक कसे म्हणता येईल. पुढे समर्थ म्हणतायत की एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळून जाती, एकाची प्रगट महंती, एकांची कानकोंडी. म्हणजे एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो आणि एखादा दुसरा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो तर एखाद्याचा मिंदेपणा असतो. आचार विचारे विन जे करणे तो सिन, धूर्त आणि विचक्षण ते शोधावे. म्हणजे उत्तम आचरण, उत्तम आचार विचाराशिवाय जे काही करावे तो उगीचशीन होय. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचाच नेहमी शोध घ्यावा. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले, धूर्तापासी काही न चले. बाजायांचे म्हणजे उदंड बाजार बुणगे एकत्र आले, म्हणजे बरेच बाजार बुणगे एकत्र आले तरी धूर्त आणि चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. चतुर माणसांपुढे बाजाऱ्यांचे म्हणजे बाजारबुणग्यांचे काहीही चालत नाही. बघा, समर्थांना या ठिकाणी काय सुचवायचं आहे की आपण समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या देवस्थानाला जातो, त्या ठिकाणी आपल्याला अनेक असे एजंट भेटतात, एजंट लोक भेटतात. म्हणजे ते कोण असतात, काही त्यात चांगलेही असतात पण काही धूर्त आणि बाजारबुणगे असतात, ज्यांना तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन म्हणजे ते म्हणतात आम्ही तुमची राहण्याची सोय करू किंवा या ठिकाणी अमुक तमुक ठिकाणी चांगल्या गोष्टी भेटतात, तुम्ही त्या ठिकाणी चला. पण अशा ठिकाणी नेऊन ते भक्तांची किंवा नेलेल्या व्यक्तींची फसवणूक करतात. तर जो चतुर असतो, जो शहाणा असतो, जो व्यक्ती चतुर आणि हुशार असतो, त्या व्यक्तीला तो व्यक्ती अशा लोकांपासून अतिशय सावध असतो. असा अनुभव फक्त देवस्थानलाच नव्हे तर पर्यटनस्थळी जरी गेलो तरी त्या ठिकाणीही आपल्याला जे गाईड लोक भेटतात यांच्याकडून असा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. पण जे चतुर्मंडळी असतात ते अशा लोकांच्या गुंत्यात किंवा मोहपाशात कधीही सापडत नाहीत. हे समर्थांना या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. या कारणे मुख्य तयासी करावे सख्य, येणे करिता असंख्य बाजारी मिळती. म्हणजे या कारणामुळे जे कोणी मुख्य असतील, मेन असतील, श्रेष्ठ असतील त्यांच्याशी सख्यत्व करावे, त्यांच्याशी आपण मैत्री करावी. असे केल्यामुळे असंख्य बाजारबुणगे भोवती जमतात. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे, उगेची हिंडती वेडे कार्यविन. म्हणजे हुशार माणसाला हुशार आणि चतुर माणसंच आवडतात. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. वेडे लोक असतात, ती लोक काही काम न करता उगीचच भटकत असतात. धूर्त लोकांना धूर्तच लोक आवडतात.
धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मनपण मिळाले, परी ते गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. म्हणजे चतुर माणसांनाच चतुरपणाची पारख होते किंवा असते. असे झाले की त्यांची मने मिळतात, पण हे सर्व गुप्तरित्या गुप्तपणाने ठेवले पाहिजे, केले पाहिजे. समर्थांचे राखता मन, तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन आर्जव करती. म्हणजे मोठ्या माणसांचे मन राखले, त्यांना प्रसन्न करून घेतले की त्या ठिकाणी असंख्य लोक एकत्रित येतात. सज्जन माणसं आणि सामान्य लोकही या ठिकाणी येत असतात, आर्जव करतात. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याये वाट रोधावी पांचाळांची. म्हणजे ओळखीने ओळखी वाढवाव्यात, आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावेत, नीती न्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न करावा. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. म्हणजे वेश साधासुद्धा धरावा, पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात. सर्व लोकांचे प्रेम जतन करावे, त्यात अंतराय पडून देऊ नये, त्यात अंतर पडून देऊ नये. निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. म्हणजे निस्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत असते, असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळांठाई. म्हणजे नाना विषयांच्या पाठांतरांनी युक्त सर्वांच्या अंतकरणाला निवविणारा असून तो चंचलपणे सर्वत्र संचार करीत असतो. एके ठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. म्हणजे तो जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल, लोकांचा संग्रह सर्व नष्ट होऊन जाईल. म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी, त्यांना वरचेवर भेटावे. भेट भेटो जरी राखणे, हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. म्हणजे वरचेवर भेटून त्यांना आपलेसे करावे, ही चातुर्याची लक्षणे आहेत. उत्तम गुणांच्यामुळे मनुष्य मात्राला समाधान लाभते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.